आरव म्हणण्यामध्ये तात्पर्य काय ते सांगून जातो. कारण असं आहे, एक कल्पवृक्ष आहे, आम्ही आहे, चांगला आहे, सगळं मान्य आहे, आमच्या कल्पने आम्ही कल्पना करू ते आम्हाला पुरवेल हे सगळं माहिती आहे. पण कल्पवृक्षाच्या खालून आम्ही थोडं बाजूला झालो एक पाऊल आणि मागायला लागलो तर आम्हाला मिळत नाही. पण कल्पवृक्षाचं वन जिथं असतं तिथं तुम्ही कुठेही फिरून काही मागा, ते सगळं तुम्हाला मिळतं. म्हणून आरव शब्द वापरा. तुम्ही तिथून बाहेर पडलात तरी सुद्धा तुम्हाला ते मिळणार आहे. त्यांच्या खालीच बसा नाही, अरे तुम्ही त्यांच्या आसपास फिरा, ते सगळं कल्पवृक्षच होऊन जातं. सगळा कल्पवृक्ष होतो. ज्ञानोबारांनी चिंतन केलं ना तरी एखाद्याने वैकुंठा जावे, तीही वैकुंठाची केली आगावे. त्यांनी अरे पूर्वीच्या काळामध्ये साधनं करून एखादा कोणीतरी वैकुंठाला जात होता, पण तुकोबारायांनी वैकुंठाला जाण्याचं सोडून द्या,